इथे एवढी सुवर्ण संधी आली आहे आंबेडकरी समाजाला की ते आपला निळा झेंडा फडकवू शकतात। बसपा आणि वंचित आणि सोशलिस्ट पार्टी ज्या काही छोट्या मोठ्या पार्ट्या असतील सगळेच आंबेडकरी विचारधारेचे सगळे आंबेडकरी विचाराचे लोक जर एकत्र येऊन आम्ही साझा कार्यक्रम तयार करून बिलकुल आणि एक आम्ही बाबासाहेबांचा आरोप आहे, बाबासाहेब काम कोणी करत नाही, सगळे स्वतःसाठी काम करतात आणि म्हणून ही परिस्थिती छोट्या छोट्या ज्या पार्ट्या आहेत समजा BSP आहे, वंचित आहे, आणखी भीमसेना आहे, ह्या सगळ्या पार्ट्या मिळून जर आपण एकमुष्ट संघटनेने जर आपण हे निवडणूक लढविलं तर खरंच आपण त्या नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष पदाचा पद आपण हस्तगत करू शकतो। 100% सांगतो की ही संधी जे ओपन जागेवर आलेली आहे त्याच्यामध्ये आमचा नगराध्यक्ष बनल्याशिवाय राहणार नाही। यांना एकत्रित करून कोणीतरी धुरा घ्यावा आणि यांना एकत्रित करावा आणि तेव्हाच आमचा हा झेंडा। ही जबाबदारी तुमची नाही यांना एकत्र करण्याची, सगळ्यांचीच जबाबदारी आहे, सगळ्यांचीच जबाबदारी असं म्हणजे मला असं वाटते की या वाडीमध्ये उमेदवार भरपूर असतील आणि आहेत, पण त्या तोडीचा उमेदवार असायला पाहिजे की बाबासाहेबांच्या आंबेडकरी विचाराचा बहुजन समाजाने आतापर्यंत वैभवशाली पद्धतीने जर विचार केला असता तर आपली चळवळ मनुवाद्यांच्या तावडीत या व्यक्तीने स्वतःवर विश्वास केला तर ही मुवमेंट समोर निळा झेंडा आपण बहुजन समाज पक्षाचा असो वंचितचा असो निळा झेंडा निळा झेंडा आपण फडकू शकतो। नाही, आमच्या पक्षातर्फे जे वंचित बहुजन आघाडी आहे त्यातर्फे जे इथे स्थानिक निवडणुकीला पक्षातर्फे अशी भूमिका आहे की त्यांनी आंबेडकरी विचारासोबत जाऊन जे काही रिझल्ट चांगला जो आंबेडकरी विचाराच्या पक्षांना आला पाहिजे त्यासाठी आपल्या समविचारी पक्षांना सोबत घेतलं पाहिजे अशी राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांची कार्यकर्त्यांना समाजावरती आलेली आहे। याचं कारण असं आहे की समाज ह्या तुटाफुटीच्या राजकारणाला तुटून गेलेला आहे, पूर्ण नेस्तनाभूत झालेला आहे, म्हणजे निराश झालेला आहे। तर समाजाची सुद्धा इच्छा आहे की सगळ्या आंबेडकरी पक्षाच्या लोकांनी सर्व पक्ष आपल्या निळ्या झेंड्याचे BSP, वंचित, भारिप जे काही पक्ष आहेत सर्वांनी एकत्र येऊन आपला निळा झेंडा नगर परिषदेत सर्व आंबेडकरी जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे, कारण हे काळाची जरूरत आहे। आता जे चहाच्या टपऱ्यापासून तर बारपर्यंत जे चर्चा चालू आहे की यावेळी वाडीचं राजकारण कसं होणार, नगर अध्यक्षासाठी कोण पाहिजे, तर माझी एकच इच्छा आहे की BSP प्लस काँग्रेस अगर हे युती करून आपला एक नगराध्यक्ष लढवतील तर कुठंतरी आपण BJPला हे जर एक जर नाही आले BSP, वंचित तर मी आपला चंद्रशेखर राज्याचा पॅनल उभा करणार आहोत हे निश्चित। नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज, मी विजय खवसे। सध्या मी वाडी शहरामध्ये आहे आणि वाडी नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला होणार आहे आणि नेमकं वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीचं सूत्र काय राहणार आहे याच विषयावर मी चर्चा करणार आहोत आणि नेमकं नागरिकांच्या मनात काय आहे यावेळेस, कारण वाडीची जे नगर परिषदेची निवडणूक आहे तब्बल ही 5 वर्षानंतर होणार आहे। 5 वर्ष जे आहे प्रशासक काळ जो आहे वाडीच्या नागरिकांनी बघितलेला आहे, पण मात्र या ठिकाणी जे आहे गणित काय राहणार आहे आणि तेच गणित समजून घेण्यासाठी मी वाडी नगर परिषद क्षेत्रामध्ये आलेलो आहो। क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और नहीं। IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन। आणि आपण बघू शकता ही सर्व मंडळी जी आहे, विशेष करून मी तुम्हाला हे सांगू शकतो की ही सगळी मंडळी आंबेडकरी विचारधाराची आहे आणि नेमकं वाडी नगर परिषदेची जे निवडणूक होणारी आहे याची चाबीच जे आहे आंबेडकरी व्होटिंग जवळ आहे आणि नेमकं यावेळेस वाडी नगर परिषदेचं चित्र काय राहणार आहे त्या संदर्भात मी आज चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत सुरुवातीलाच मी भेट देतो, कापसे सर माझ्यासोबत आहे, मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। 5 वर्षानंतर वाडीची निवडणूक होणार आहे, काय चित्र असणार आहे यावेळेस? सर्वांना जय भीम। मी आशीर्वाद कापसे, मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा प्रतिनिधी आहे। मित्रो, आज 5 वर्षानंतर इथे निवडणूक होत आहे आणि इथे नगर अध्यक्ष पदासाठी ओपन हे निघालं आहे। ओपन प्रवर्गामध्ये नगराध्यक्ष पद आहे
चित्र असं आहे की 59 ते 60 हजाराच्या संख्येमध्ये आम्ही कंटेस्ट करायचे आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या याच्यामध्ये जे आमची स्पर्धा आहे आम्ही जिंकू शकतो. 15 ते 15.5 हजाराच्या घरात SC वोट बँक आहे. त्यानंतर 5.5-6 हजारापर्यंत तेली समाज आहे, कुणबी समाज आहे आणि परप्रांती लोक आहेत. या सगळं मिळून 60 हजाराच्या घरात इथली लोकसंख्या आहे. इथे एवढी सुवर्ण संधी आली आहे आंबेडकरी समाजाला की ते आपला निळा झेंडा फडकवू शकतात. बिलकुल. इथे दोन मेन फॅक्टर आहेत, वंचित आणि बसपा. बसपाने याआधी 7 सीटा काढल्या होत्या आणि निर्णायक भूमिकेमध्ये होते. त्या बसपाच्या 7 सीटामध्ये आम्ही केलेल्या मेहनतीचं ते एक फळ मिळालं होतं. त्याआधी आम्ही मेहनत घेतली होती, 7 सीटा आल्या होत्या. 7 सीटा आल्यानंतर आम्ही ते साध्य नाही करू शकलो नगराध्यक्षपद, पण विरोधी पक्षात राहिलं. आता जी संधी आली आहे समाजासाठी एक नगराध्यक्षपद आणि ओपन सीटमध्ये आम्ही लोकांनी आव्हान स्वीकारलं पाहिजे, चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. बिलकुल. आणि एक सुवर्ण संधी आहे. अगर आमचा ब्रॉड विचार असेल, आम्हाला वाटत असेल आम्ही लढू शकतो, जिंकू शकतो, तर आम्ही ते सीट हासिल करू शकतो, एवढं पक्का आहे. त्यामागचं कारण असं आहे समाज आमच्या राहील पण आम्ही दोघंही लोक एकत्र चाललो तर निश्चित ही सीट जे आम्ही हासिल करू शकतो. आणखी कशी हासिल करू शकणार आहे? कारण आपण बघू शकतो की रिपब्लिकन व्होटिंगमध्ये डिवायडेशन भरपूर आहे. वंचित बहुजन आघाडी आहे, बसपा आहे, सोशलिस्ट पार्टी आहे, ASP आहे, रिपाईचे गट आहे. अशा वेळेस सगळेच जर लोक उभे राहिले तर कसं तुमच्या हाती नगराध्यक्षपद लागेल? जय भीम, सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. मी याविषयी असं बोलू शकतो की आम्ही जर बसपा आणि वंचित आणि सोशलिस्ट पार्टी ज्या काही छोट्या मोठ्या पार्ट्या असतील, सगळेच आंबेडकरी विचारधारेचे, सगळे आंबेडकरी विचाराचे लोक जर एकत्र येऊन आम्ही साझा कार्यक्रम तयार करून बिलकुल आणि एक आम्ही बाबासाहेबाकरता लढत आहोत, आम्ही स्वतःकरता लढत नाही आहे. तर बाबासाहेबांचं नाव उंच करायचं असेल तर सगळ्या पार्ट्यांनी एकत्र येऊन आणि आपल्या पदाचा युगो न करता समाजासाठी एक चांगलं नेतृत्व तयार करावं आणि प्रत्येक माणसाने या सगळ्या पार्ट्यांनी याच्याकरता एका ताकदीने लढावं आणि आपले हे नगरदर्शक पदाचे जे पद आहे ते हासिल करावं की हा येथून एक मेसेज जाईल लोकांना. बिलकुल बिलकुल. संपूर्ण महाराष्ट्रामधून मेसेज जाईल. आणि यांचं सुद्धा म्हणणं आहे की सगळेच आंबेडकरी विचारधारेचे जे पक्ष आहे या वाडी नगर परिषदमध्ये त्यांनी एकत्र येऊन निवडणुका लढावी. सर तुम्ही काय सांगाल? जर समजा एकत्र झाले या वाडी नगर परिषदच्या क्षेत्रामध्ये सगळे आंबेडकरी विचारधारेचे, तर काय परिणाम येईल नगराध्यक्ष पदाचा? जय भीम. आणि WH न्यूज जे आहे वाडीचं, त्या न्यूजला मी धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे की त्यांनी हे प्रथमच लोकांची चर्चा जी आहे ती आयोजित केलेली आहे आणि ही चर्चा अगदी योग्य प्रमाणात आयोजित केलेली आहे, परंतु त्याला उशीर झाला असं मला वाटते. दुसरी गोष्ट अशी आहे की जे तुम्ही प्रश्न केला की वाडी नगर परिषदेचं चित्र काय असायला पाहिजे, तर आज म्हणजे मी वेगळ्या प्रकारे बोलतो की आज खेदाची गोष्ट अशी आहे की ज्या समाजाचं वर्चस्व होतं या देशामध्ये बाबासाहेबांच्या काळात आणि राजाभाऊ खोब्रागडेच्या काळापर्यंत, की या समाजात दहशत होतं, ते दहशत निर्माण संपलेलं आहे. ही एक खेदाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक, जसं इथे आता कोणीतरी बोललं की बाबासाहेबांचं नाव जर उंच करायचं असेल, पण बाबासाहेबांचं कामच कोणी करत नाही हा माझा आरोप आहे. बाबासाहेब काम कोणी करत नाही, सगळे स्वतःसाठी काम करतात आणि म्हणून ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आता ही परिस्थिती आपल्याला बदलावायची आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल? ही परिस्थिती जर बदलावायची असेल तर समाजाने एकत्र यायला पाहिजे. एकत्र येऊन जर समजा लढलं तर कधीच आपण हारू शकत नाही, ही माझी गॅरंटी आहे. परंतु समाज एकत्र नाही आला पाहिजे यासाठी इतर पार्ट्या नक्की ही एवढीच बाब खरी आहे की समाज एकत्र होऊ नये यासाठी अनेक पार्ट्या ज्या आहे आमच्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, असं सरांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटते? आता 2 डिसेंबरला निवडणूक आहे आणि 2 डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये जे आहे इतरही पक्ष राहतील आणि आंबेडकरी विचारधाराच्या पक्षांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे असं काय वाटते तुम्हाला? जय भीम. मी प्रभाकर ठवरे बोलत आहो. माझं असं मनोगत आहे की ज्या छोट्या छोट्या ज्या पार्ट्या आहेत, समजा BSP आहे, वंचित आहे, आणखी भीमसेना आहे, ह्या सगळ्या पार्ट्या मिळून जर आपण
एकमुष्ट संघटनेने जर आपण हे निवडणूक लढविलं तर खरंच आपण त्या नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष पद आपण हस्तगत करू शकतो. हे एवढी मोठी गॅरंटी आम्ही मागच्या इतिहासामध्ये दिलेले आहे. जनहित क्रांती मंचच्या वतीने ह्या ठिकाणी अनेक सदस्य आम्ही ग्रामपंचायतमध्ये पाठवले, त्यातल्या त्यात दिनेश बनसोड सारखे व्यक्ती आम्ही जिल्हा परिषदमध्ये पाठवलेले आहे. हा इतिहास ग्वाही देत आहे. म्हणून माझं एवढं मत आहे की ह्या सगळ्या पार्टींनी एकमुष्ट येऊन ह्या गोष्टीला पूर्णपणे तोंड देऊन त्या ठिकाणी नगराध्यक्षपद हस्तगत असं जर झालं, असं चित्र जर झालं, समजून घ्या की नाही चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही तन्मन धनानं उतराल प्रचारासाठी स्वतःच्या पैशानं? हा, उतरू ना, बिलकुल. ही नक्कीच असं जर चित्र नगर परिषद क्षेत्रामध्ये झालं तर तन्मन धनानं उतरण्यास कंठीरामजी तागडे सुद्धा आहे. रिपब्लिकन मुवमेंटमध्ये ते सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलंय. तागडेजी, तुम्ही सुद्धा सक्रियच असता, मुवमेंटमध्ये सक्रिय असता. अनेक निवडणुका आपण बघितल्या आहे, महाराष्ट्रामधल्या म्हणा, विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका आपण बघितल्या आहे. पण आता ही आपल्या वाडी नगर परिषदची निवडणूक आहे. तुम्हाला काय वाटते, रिपब्लिकन मुवमेंटच्या नेत्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे यावेळेस? जय भीम. मी कंठीरामजी तागडे, जनहित क्रांती मंच अध्यक्ष तसा आंबेडकरी मुवमेंटशी जुळलेला तळागाळाचा माणूस आहे. आतापर्यंत आम्ही जनहित क्रांती मंच आंबेडकरी विचार मंचातर्फे एक इतिहास घडवलेला आहे. बिलकुल. दोन पंचायत समित्या, ग्रामपंचायत ही आंबेडकरी समाजाला आम्ही मिळवून दिलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे की हा किती दिवसांना आता हे 5 वर्षानंतर नगर परिषद येऊन राहिली. आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की आमच्या मेहनतीनं 7 नगरसेवक निवडून आले, त्या म्हणजे आमचा बी सिंहाचा वाटा होता. आणि आम्ही जर आंबेडकरी विचारधारेला महत्व नसतं दिलं का तर 7 सीटा आल्या नसत्या. तसंच आता जर यांना, मी थोडक्यात बोलतोय, बिलकुल थोडक्यातच, आता जर यांना नगर परिषदमध्ये निळा झेंडा फडकवायचा असेल, यांनी आपले हेवे दावे विसरायचे. बिलकुल बिलकुल का? आणि आमचे BSP मित्र असोत, वंचित असोत किंवा इतर समविचारी लोक असोत, त्यांनी एकत्र जर आले तर 100% सांगतो की ही संधी जे ओपन जागेवर आलेली आहे त्याच्यामध्ये आमचा नगराध्यक्ष बनल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं त्याची गॅरंटी आम्ही देतो आहे. जनहित क्रांती मंच, आंबेडकर मुवमेंट आणि त्यांचे आमचे सहकारी मित्र. नक्की खूप महत्वाचा सल्ला तागडेजीने दिला आहे की हेवे दावे विसरून तुम्हाला या निवडणुकीमध्ये उतरावं लागेल, तेव्हा आमची 100% जी आहे जीत होईल असं त्यांनी सांगितलं आहे. उके साहेब सुद्धा आहेत, उभं बोलून थोडं चांगलं बोलता येईल. काय सांगाल तुम्ही सुद्धा इथले रहिवासी आहे, तुम्ही मतदार आहे, तुम्ही दरवर्षी मतदान करता. यावर्षी काय वाटते तुम्हाला, आंबेडकरी विचारधाऱ्यांची जे पार्टी आहे, वंचित आहे, बसपा आहे, भीमसेना आहे, ASP आहे, RP आहे, या लोकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे की वेगवेगळं लढलं पाहिजे? जय भीम. मी ईश्वर उके बोलत आहे. मी या वाडीमध्ये 40 वर्षापासून राहत आहे. परंतु जोपर्यंत इथे BSP आणि वंचित आघाडी जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत हा निळा झेंडा हा फडकणार नाही. आणि म्हणून यांनी सगळे जे आंबेडकरी चळवळीचे जे गट आहेत, छोटे मोठे राव, यांना एकत्रित करून कोणीतरी धुरा घ्यावा आणि यांना एकत्रित करावा आणि तेव्हाच आमचा हा झेंडा. ही जबाबदारी तुमची नाही यांना एकत्र करण्याची? सगळ्यांचीच जबाबदारी आहे. सगळ्यांचीच जबाबदारी असं माझी एकट्याची नाही आहे. आणि सगळे मिळून एकत्रित करून आपला निळा झेंडा वाडी नगर परिषद फडकावा. नक्कीच. सर्व रिपब्लिकन मुवमेंट असो, BSP असो, वंचित असो, ASP असो, भीमसेना असो, सगळ्यांनी एकत्रित व्हावं आणि आपला निळा झेंडा फडकावा. तुम्ही असं त्यांचं एकंदरीत तुम्ही काय सांगा? हे सगळे आमचे जे आहे मतदार आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आहे, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत. वाडी नगर परिषद क्षेत्रामध्ये WH न्यूजची टीम आहे आणि आम्ही यांच्या मनातलं जाणून घेत आहोत की नेमकं काय करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते, काय करायला पाहिजे? जय भीम. मी प्रेम ठवरे, सामाजिक कार्यकर्ता, आंबेडकर नगर वाडी. मला असं वाटते की जे काही या ठिकाणी 2 पक्षाचे या ठिकाणी थोडंसं प्राबल्य दिसत आहे. कोणते पक्ष आहे? बहुजन समाज पार्टी आणि वंचित आघाडी. अच्छा. या दोन्ही पक्षांनी पहिले पुढाकार घ्यावा. जे छोटे मोठे गट आहेत ते नथिंग सारखे आहेत. बिलकुल बरोबर. त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष जर समोर आले तर आपण काहीतरी हासिल करू शकतो आणि आपला निळा झेंडा फडकवू शकतो. मला असं वाटते की या वाडीमध्ये उमेदवार भरपूर असतील
आणि आहेत, पण त्या तोडीचा उमेदवार असायला पाहिजे, जेणेकरून हा वाडी परिसर लहान नाही आहे. 27 उमेदवार आहेत, त्या 27ही उमेदवाराला सांभाळणारा असा एक ठोस कार्यकर्ता पाहिजे, जो जेणेकरून अध्यक्षपदासाठी जो निवडणूक लढत आहे त्या माणसाचं काहीतरी. नक्की अध्यक्षपदासाठी उमेदवार नंतर सगळं, पण सुरुवातीला महत्वाचं आहे का युती होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. काका जय भीम. जय भीम. काय नाव तुमचं? मी सिद्धार्थ लोखंडे, वाडी टेकडीला राहतो आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये बऱ्याच वर्षापासून. तुम्ही कसं बघता आता या वेळेसच्या निवडणुकीला, नगर परिषदच्या ही होणारी निवडणूक? स्पष्ट मत असं बोलेन की बाबासाहेबांच्या आंबेडकरी विचाराचा बहुजन समाजाने आतापर्यंत वैभवशाली पद्धतीने जर विचार केला असता तर आपली चळवळ मनुवाद्यांच्या तावडीत सापडली नसती. आणि मनुस्मृतीनं आता जे थैमान घातलेलं आहे ते मनुस्मृतीचं थैमान घालणं शक्य झालं नसतं. त्याच्यामुळे आता आपल्याकडे एकच पर्याय आहे की जे काही आपण गमावलं त्याला कमावण्याची एक संधी आपल्याला, आपण धार्मिक क्षेत्रामध्ये आणि आपण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शक्ती दाखवलेली आहे, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये आपली पिछे हाट आहे. याची कारण मीमांसा शोधणे, त्यावर उपाय करण्याची आज काळाची गरज आहे. त्याच्यामुळं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तर माझी विनंती आहे की समस्त बहुजन आंबेडकरी समाजाने बाबासाहेबांच्या विचाराला कृतीपर अनुसरून सर्वांनी एकत्र येऊन एक उमेदवार देऊन आपण या ठिकाणी विजय आणि जल्लोष. सर्वांचं मत एकच आहे की सर्वांनी एकत्र येऊन एक उमेदवार देऊन जे आहे निवडणूक लढली पाहिजे. मेंढे साहेबांसोबत बोला. तुम्ही बोला. तुम्ही काय सांगाल? आता वाडीची निवडणूक आहे, अनेक पक्ष, मोठे मोठे बलाढ्य पक्ष आपल्या समोर आहे, पण चळवळीमध्ये जे आंबेडकरी मुवमेंटमध्ये जे आहे या वाडीमध्ये 30 ते 34% आपलं आंबेडकरी मुवमेंटचं व्होटिंग आहे. अशा वेळी आंबेडकरी नेत्यांनी, इथल्या स्थानिक नेत्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे? मी पहिल्यांदा WH न्यूजचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ही चर्चा इथं घडवून आणली. मी सुभाष सुखदेव, बहुजन समाज पार्टी महासचिव आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथे राहतो. या वाडी शहरामध्ये 30 ते 32% जो एससी समाज आहे. सगळ्यात पहिले समाजातल्या लोकांना स्वतःवर विश्वास असला पाहिजे. ज्या व्यक्तीनं स्वतःवर विश्वास केलं तर ही मुवमेंट समोर वाढू शकते. समाजाच्या लोकांचा विश्वास आहे पण नेत्यांचा एकमेकावर विश्वास नाही आहे. तेच ते म्हणत आहोत मी. जे नेत्यांचा जो आहे हा जो एकीकरणाचा जो भाग येतो, हे आमच्यामधलेच काही लोक असे असतात की इलेक्शन आले की चळवळीला गतिमान करण्याची सोडून देतात आणि एकीला जास्त प्राधान्य देतात. पण प्राधान्य नाही द्यायला पाहिजे. एकीला प्राधान्य द्यायला पाहिजे. वेळेवर का होईना पण एकत्र येण्याचा प्रयत्न तर चांगला आहे ना. मी मागच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जो अनुभवला त्या अनुभवाच्या अनुषंगाने आता मी इथं सांगत आहो. नाही, तुम्ही बसपाचे आहे. आता हे माझा एकच प्रश्न आहे, या वेळेस म्हणजे युतीने लढली पाहिजे बसपा की वेगळी लढली पाहिजे बसपा? आम्ही बसपाच्या ठिकाणी बसपावाले बरोबर आहोत. बाकीच्या लोकांनी बसपाला मतदान करावं. बसपाला बसपा स्वतंत्र लढेल, युतीमध्ये नाही बसणार बसपा. आम्ही युतीत बसायला तयार आहोत ना. मग तेच माझं म्हणणं आहे ना. तुमच्या मनात काय आहे? तुम्ही आता बसपाचे कार्यकर्ते आहे, नेते म्हणत आहे, तर नेमकं तुम्ही तुमची स्पष्ट भूमिका दाखवा ना की बसपा युती करेल यावेळेस, एकला चलोरची भूमिका ठेवणार नाही. बहुजन समाज पार्टीची अशी भूमिका आहे की येणाऱ्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भूमिकेत इथं आम्ही निळ्याचाच हा नगराध्यक्ष बनवण्याच्या तयारीत आहोत. पण बनल कसा की ज्या लोकांना वाटते, इतरत्र जे लोक आहेत, इतर पक्षात लोक आहेत, त्या लोकांना जर वाटत असेल की बाबा निळ्याची सरकार बनली पाहिजे, निळ्याचा अध्यक्ष बनला पाहिजे, तर त्या लोकांनी एकमेकाशी कोऑपरेट करून युतीच्या माध्यमातून असो का कशा तरी पद्धतीनं तो निळ्या झेंड्याला नक्कीच निळ्या झेंड्या खाली जे आहे निवडणूक लढली पाहिजे.
ते बसपाचे नेते काडर बेस राहतात ना, त्याच्यामुळे ते आपल्या भाषेवर प्रभुत्व ठेवून. मेंढे साहेब आहेत. मेंढे साहेब गेली अनेक वर्षापासून जे आहे या राजकारणामध्ये आहेत आणि त्यांना या वाडीचा चांगला अभ्यास सुद्धा आहे आणि मागच्या वेळेस जे आहे ते नगरसेवक सुद्धा आले होते आणि विशेष करून मी सांगू इच्छितो की वाडी नगर परिषदमध्ये मागच्या वेळेस 7 नगरसेवक होते, पण आता जे आहे जनतेमधून जो आहे नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे, त्याच्यामुळे आता मेंढे साहेबांकडे सुद्धा जातो. मेंढे साहेब जय भीम. काय वाटते तुम्हाला? आता तुम्ही बसपाचे तुम्ही नेते आहे, बसपाची भूमिका काय राहिली यावेळेस? स्पष्ट बोला, कोड्यात बोलू नका. बसपाची भूमिका हे राहील की वाडी शहरामध्ये जेवढे समजा आंबेडकरी विचारधारेचे बिलकुल वेगवेगळे गट वेगवेगळे संघटना आहे त्यांना सोबत घेण्याची पक्षाची तयारी आहे. बिलकुल. कारण या वाडी शहरामध्ये 32 ते 34% हा बौद्ध समाज आहे आणि एकीच्या माध्यमातून निळा झेंडा आपण बहुजन समाज पक्षाचा असो वंचितचा असो निळा झेंडा किंवा निळा झेंडा आपण फडकू शकतो. कारण तुकड्या तुकड्यामध्ये जर आपण वाटल्या गेलो तर निश्चितच या ठिकाणी मनोवादी शक्ती निवडून आल्याशिवाय राहणार नाही. याची खबरदारी घेणं काळाची आवश्यकता आहे. सोबतच या परिसरामध्ये अनेक आपले लोक कोणी राष्ट्रवादीमध्ये आहे, कोणी अजित पवार राष्ट्रवादीमध्ये आहे, कोणी शरद पवार पक्षात विखुरलेले आहे. आता त्यामुळं या समाजाची जर एकी झाली तर जे तुकड्यामध्ये किंवा मनोवादी पक्षामध्ये जे आपल्या समाजाचे लोक गेले आहे ते सुद्धा नाईलाज समाज त्यांच्यावर दडपण निर्माण करेल आणि या परिसरामध्ये आपला निळा झेंडा. नक्कीच मेंढे साहेबांचं स्पष्ट मत आहे की बसपा असो आणि इतर आंबेडकरी मुवमेंटच्या जे काही पक्ष आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन ते निवडणूक लढले पाहिजे. गणवीरजी सुद्धा आहे. काय वाटतं तुम्हाला गणवीरजी? म्हणजे आता तुम्ही युवा आहेत, युवकांची भूमिका काय राहिली यावेळेस? तुमच्या मनात काय आहे? नाही, आमच्या पक्षातर्फे जे वंचित बहुजन आघाडी आहे त्यातर्फे जे इथे स्थानिक निवडणुकीला पक्षातर्फे अशी भूमिका आहे की त्यांनी आंबेडकरी विचारासोबत जाऊन जे काही रिझल्ट चांगला जो आंबेडकरी विचाराच्या पक्षांना आला पाहिजे त्यासाठी आपल्या समविचारी पक्षांना सोबत घेतलं पाहिजे अशी राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांची कार्यकर्त्यांना आदेश आहे. नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आदेश आहे की समविचारी पक्षासोबत बसून त्या ठिकाणी आपल्यानुसार जे आहे ते निवडणुका लढवा असे आदेश दिले आहे. सोनपिंपळे साहेब हे सुद्धा बहुजन समाज पार्टीचे चांगले कार्यकर्ते सक्रिय राहतात. त्यांच्या मनात काय आहे जाणून घेऊ. यावेळेसची निवडणूक तुमच्या मनातली काय कशी राहणार आहे? काय तुमची व्यूहरचना राहणार आहे? सर्वांना जय भीम. मागील निवडणुकामध्ये आपण बघितलं वाडी नगर परिषदेमध्ये की समाज जर एकत्र आला तर आपण काय चमत्कार करू शकतो हे साऱ्या जनतेला वाडी नगर परिषदेमध्ये मागील आपल्या जनतेने दाखवून दिलं. बिलकुल. 7 नगरसेवक आले आपले निवडून आणि 4 ते 5 नगरसेवक हे सेकंड वरती होते. म्हणजे याचाच अर्थ असा की समाजामध्ये जर आपण गेलो एकत्रतेने गेलो तर समाज एक येऊन चांगलं होटिंग करतो आणि एक इतिहास घडवू शकतो. त्यावेळेस वाडी नगर परिषदेमध्ये जी बहुजन समाज पार्टीची जी भूमिका आहे ती अशी आहे की समविचारी पक्ष जर आपल्यासोबत येत असतील तर सहयोग करून आपल्याला समोर जायला काही हरकत नाही. आपल्या पक्षाची भूमिका तीच आहे. आदरणीय डोंगरे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्यावेळेस समाजाचं मत एकत्र करणं आवश्यक आहे. कारण की जेव्हा जेव्हा समाज आज एवढा फुटलेला आहे की बघा आंबेडकरी समाजातील लोक सुद्धा भाजपमध्ये कार्यकर्ते जावायला लागलेले, ही परिस्थिती आज आपल्या समाजावरती आलेली आहे. याचं कारण असं आहे की समाज ह्या तुटाफुटीच्या राजकारणाला तुटून गेलेला आहे, पूर्ण नेस्तनाभूत झालेला आहे, म्हणजे निराश झालेला आहे. तर समाजाची सुद्धा इच्छा आहे की सगळ्या आंबेडकरी पक्षाच्या लोकांनी एकत्र यावं. बसपाची भूमिका क्लिअर आहे. मी सांगतो की जे पक्ष आपले मनोगत म्हणजे बाजूला सारून आंबेडकरी विचाराचा झेंडा नगर परिषदेमध्ये फडकवण्यासाठी जर येत असतील तर बसपाचे दार हे सगळ्यांसाठी ओपन आहेत. सगळ्यांनी यावर चर्चा करावी, आपण त्याला सामावून घेण्याची. दार ओपन ठेवून राहिले आहे तर तुमच्याकडे आले तर ठीक. तुम्ही का बरं अशी भूमिका घेत नाही? सगळ्याकडेच जाऊन तुम्ही आता इथे मागच्या वेळेस 7 नगरसेवक आहे, ही तुमची भूमिका असायला पाहिजे की लोकांकडे जाऊन छोट्या पक्षाकडे जाऊन या तुम्ही बसा, सगळे बसू आपण आणि एकतेची निवडणूक घेऊ, असा तुम्ही का बरं नाही? मग तुमचे दार तुम्ही उघडे ठेवले आहे, मग तुमच्या दारात जो येईल तोच बसाल, अशानं होणार नाही ना.
सोनपिंपळे साहेब तुम्हाला सुद्धा जावं लागेल बघा छोट्या मोठ्या पक्षांकडे. आपण इथं तर ते ओपनपणे असं काही बोलता येत नाही, परंतु जे आंबेडकरी पक्ष इथं आंबेडकर नगर वाडीमध्ये जे प्रबळ आहेत, बसपा आहे, वंचित आहे, आणि आपण स्थानिक लेवलवरचाच विचार करू राहिलो आहे. स्थानिक लेवलवरचा त्यांच्याशी आपलं असं तत्परता असं बोलणं आहे की बा तुमच्या जर तर्फे जर असं टाईपचं काही जर संगोपन येत असेल काही होण्यासाठी तर बसपा त्याला सहयोग देईल. आणि बसपा एक पाऊल नाही, तुम्ही जर समोर आली तर बसपा 4 पाऊल समोर येईल आणि आपण त्या पद्धतीचं इथं वातावरण निर्माण करू असं पण आपण बोललेलो आहे. आता समोरून जोपर्यंत त्या पद्धतीचं ठोस वातावरण येत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही, परंतु आमची मात्र भूमिका निश्चित आहे की ह्या ठिकाणी असलेलं सध्या आता बसपा आणि वंचित असं वातावरण सध्या सुरू आहे. त्यांनी जर सामोरे येऊन, म्हणजे आपण तर पाचारण केलेलं आहे, या तुम्ही वेलकम आहे, आपण सोबत काही करू, ते जर आले तर आपण कधीही बसपाचा झेंडा नाही, आंबेडकरी विचाराचा निळा झेंडा नगर परिषदेमध्ये फडकवण्यास बसपा ही 2 पाऊल समोर आहे. या ना तुम्ही, या ना इकडे, या कवाल साहेब, या थोडं तुम्ही पण प्रबोधन करत राहता नेहमी लोकांसमोर या. आणि कारण तुमची सुद्धा भूमिका घेणं महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा वाडीतले गायक आहेत चांगले आणि कलाकार सुद्धा आहे, यांची सुद्धा जाणून घ्या. काय वाटते तुम्हाला? तुम्ही सुद्धा आपल्या गायनातून प्रबोधन नेहमी करत राहता, आंबेडकरी विचाराचं प्रबोधन करता. अशा वेळेस आपण बघतो आहे की राजकीय जी आपली स्थिती आहे सध्या, म्हणजे आपल्या गावापासून तर राज्यापर्यंत देशापर्यंत खालावलेली आहे. आता ही वाडीतून अशी एक सुरुवात करायची आहे इथल्या आंबेडकरी चळवळीतून. तर काय वाटते तुम्हाला, हे जे आंबेडकरी विचारधाराचे सगळे पक्ष एकत्र येऊन लढले पाहिजे, लढले तर काय परिणाम होईल, आणि वेगवेगळे लढले तर त्याचे काय परिणाम होईल? माझं मत हे आहे की आंबेडकर नगरातील सर्व पक्ष आपल्या निळ्या झेंड्याचे, BSP, वंचित, भारिप, जे काही पक्ष आहेत सर्वांनी एकत्र येऊन आपला निळा झेंडा नगर परिषदेवर फडकावा आणि एकीकरण आपलं दाखवावा, हीच माझी विनंती. काय असं गाणं गिणं आहे तुमच्याकडे असं एखादं एकतेचं म्हणून दाखवा आमच्या दर्शकापर्यंत? नाही, आता काय ते बोला, म्हणा नाही. चला ठीक आहे. तर नक्कीच आणखीन आम्ही यांच्यासोबत बोलतो, कार्यकर्ते सुद्धा आहे, सगळ्यांसोबत थोडक्यात तुम्हाला काय वाटते वाडीमध्ये काय व्हायला पाहिजे? आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांनी काय करायला पाहिजे? मी राजेंद्र कांबळे, धम्मकीर्तीनगर दत्तवाडी इथला रहिवासी आहे. आणि जे बी ते मोठे पक्ष आहेत, सर्व आंबेडकरी जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे, कारण हे काळाची जरूरत आहे. जरूरत यासाठी आहे की सगळ्यांचा जोर खूप जोरात चालू आहे, पण आंबेडकरी ज्या पार्टी आहेत त्यांच्या सगळ्या वेगळ्या आपापल्या अस्तित्वासाठी लढत आहेत. पण हे जर एकसाथ आले तर सर्वांचं अस्तित्व फार महत्त्वाचं राहील आणि निर्णायक राहील. कारण नगर परिषदमध्ये आपला निळा झेंडा आपण फडकवू शकू, हा विचार सर्व आंबेडकरच्या जे मोठे नेते आहेत त्यांनी विचार करावा आणि एकत्र यावं. नक्कीच नेत्यांनी विचार करावा आणि ही जी निवडणूक आहे नगर परिषदेची ही लढावी. कोण आणखी बोलणार? चला ठीक आहे. तर नक्कीच ही जी निवडणूक आहे या येथील नेत्यांनी एकत्र येऊन लढावी. आणि नक्की सगळ्यांना आज आमच्या WS न्यूजच्या माध्यमातून जे काही आंबेडकरी मुवमेंटचे वाडीमधले जे कार्यकर्ते आहे, ते मतदार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत आहोत की आणि यांच्या मनातलं आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमकं यांच्या मनात काय आहे. कारण बरेचसे नेते जे आहे, नेते म्हणतात की यांच्या मनात ते आहे, त्यांच्या मनात ते आहे, पण नेमकं कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सूरज वानखडे आहे, काय वाटते तुम्हाला यावेळेस काय करायला पाहिजे आपल्या नेत्यांनी नगर परिषद? सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम, जय संविधान, जय बहुजन. आंबेडकर नगर वाडीमध्ये 2014 मध्ये जी लहर बनलेली होती BJPच्या विरुद्ध, सर्व समाज एकत्र झाला होता. पण त्याच्यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून आपण जे निवडून दिलेले जे मेंबर होते त्यातून काही लोकांनी परिपूर्ण कामं केले आणि काहींनी नाही केले. पहिली नगर परिषद होती आपली, शिकायला 5 वर्ष लागतात. शिकायला 5 वर्ष लागतात आणि त्याला घर बनायला टाइमच नाही लागला. पण जे समस्या आता वाडीमध्ये आहे, आता जे चहाच्या टपऱ्यापासून तर बारपर्यंत जे चर्चा चालू आहे की यावेळी वाडीचं राजकारण कसं होणार, नगर अध्यक्षासाठी कोण पाहिजे, तर माझी एकच इच्छा आहे की BSP प्लस काँग्रेस अगर हे युती करून आपला एक नगराध्यक्ष लढवतील तर कुठंतरी आपण BJPला बॅकफुटवर आणू शकतो. राहिला विषय वंचितचा,
तर मी तर नाही म्हणत वंचितचा इथं वोटर आहे म्हणून, कारण की जो बसपाचा वोटर आहे तोच वंचितचा वोटर आहे. हा एक फॅक्टर आहे. अगर हे कसं म्हणतं बसपाचा वोटर हे वंचितचा वोटर? बसपा ह्या जो वोटर आहे सगळा हा रिपब्लिकन मुवमेंटचा वोटर आहे. तुम्ही बरोबर बोलले ना, रिपब्लिक हे तुम्हाला माहित आहे का? वाडीचा इतिहास आहे. इथं वाडीचा इतिहास आहे. ग्रामपंचायत पासून तर पंचायत समिती जिल्हा परिषद पर्यंत जेव्हा रिपब्लिकन पार्टी होती, बसपा ही नेहमी यांची बसपाची एक भूमिका असते की ही कुठल्याही म्हणजे नॅशनल लेवलच्या पक्षासोबत युती करत नाही. नॅशनल एकला निवडणूक बसपा लढवेल पण युतीत जाणार नाही. पण यावेळेस त्यांचा निर्णय का समविचारी पक्षासोबत आम्ही जाणार आहोत. याचं स्वागत तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही कसं काँग्रेस सोबत पाठवताय? इतिहास असा आहे कुठेतरी भ्रमित करत आहे तुम्ही मतदारांना, समाजाला नाही. सरळ सरळ आहे. बसपा वंचित अगर लढते बिना काँग्रेसचे, स्वागत करणार नाही समाज तर स्वागत करणार. पण तिथं हे विचार करा ना की वोटर डिवायडेशन होणार. सुरेश भाऊ, तुम्ही वैयक्तिक हे नका करू, पक्षाचा करा, आपल्या निळ्या झेंड्याचा विचार करा. तुम्ही जर स्थानिक लेवलवर वैयक्तिक म्हणून जर बोलत असाल तर एकदम ते चुकीचं आहे. ही जी चर्चा घडून आणलेली आहे ही एक सामूहिक चर्चा आहे, निळ्या झेंड्याची चर्चा आहे. बसपा म्हणजे आंबेडकरी विचारधारेचे जे पक्ष आहेत ते एकत्र येण्यासाठी ही चर्चा आहे. तर माझं तेच म्हणणं आहे की आम्ही युवा पिढीतले लोक आहोत. बिलकुल आमचे मान्यवर पुराणे निळ्या झेंड्याखालचे जे सर्व मान्यवर पक्षाचे लोक बसले इथं. पण युवा पिढीतले लोक असे बोलतील तर कशी सामोरी माझी गोष्ट आहे का ना की आता मी म्हणून राहिलो की तुम्हाला बीजेपीला बॅकफुटवर आणावं लागेल. सर्व समविचारी आंबेडकर पक्षांनी निळ्या झेंडा खालती यावी. राईट, हेच यांच्या तोंडातून ऐकायचं होतं मला. सुरुवातीला जे बोलले त्यांच्यावर लक्ष देऊ नका, पण सर्व आंबेडकरी विचारधारेचे पक्ष एकत्र यावे आणि ही जी वाडी नगर परिषदची निवडणूक आहे हे लढावी, तरच वाडी नगर परिषदवर जो आहे निळा झेंडा म्हणजे आंबेडकरी विचाराचा झेंडा फडकेल. खरंच फडकवलं असं जर झालं तर? मी केशवराव बोलून राहिलो, सामाजिक कार्यकर्ता वाडी. कोण्या पक्षाचे आहे? मी सध्या कोणत्याच पक्षाचे नाही. असे माणसं पाहिजे, कोणत्याच पक्षाचे नाही. स्वागत यांचं. कोणत्याच पक्षाचे नाही, पण समाजासाठी मी आपलं एक पाऊल मागे घेण्यास तयार आहो. बरं एक सांगा, आता या वाडी नगर परिषदच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे वंचित बहुजन आघाडी आहे, बसपा आहे, भीमसेना आहे, RPI हे जर लोक अलग अलग लढले तर इथं आंबेडकरी विचाराचा झेंडा फडकेल काय? नाही, इथं बीजेपीचा झेंडा फडकल. इथं भीमनगरचा रामनगर होणार आहे. जर समजा हे सगळे लोक एकत्र आले आणि मग निवडणुका लढली तर मग निळा झेंडाच फडकेल नगर परिषदेमध्ये. हे बघा, हे सर्वसामान्य माणसाचं मत आहे. हे खरं महत्वाचं आहे. नेते तर आपापल्या पक्षाची भूमिका ठेवतच असतात, पण सर्वसामान्य माणसाची भूमिका खूप महत्वाची आहे. आणि हा माणूस म्हणते का या ठिकाणी सगळं आंबेडकरी मुवमेंटचे लोक एकत्र तर निळा झेंडा फडकेल. हे जर एक जर नाही आले BSP वंचित तर मी आपला चंद्रशेखर राज्याचा पॅनल उभा करणार आहोत, हे निश्चित. हे तर आणखी धमकी. हे एक येण्यासाठी मला हे प्रयत्न करायला लागते, नाही तर मला प्रयत्न करायचा जरूर नाही. हे जर एक आले नाही तर मी चंद्रशेखर रावची पॅनल आंबेडकर नगरला पुढ्या वाडी सर्कलला लढवणार आहोत. अरे बाबा, ह्या एक मुद्दा आणखी बरोबर आहे. आणि खरोखरच वाडीतले जेवढे काही आंबेडकरी मुवमेंटचे नेते असतील, ते वंचित बहुजन आघाडीचे असो की ते बहुजन समाज पार्टीचे असो की इतर भीमसेनेचे असो, यांनी जर एक झाले नाही तर मग रावण चंद्रशेखर आझाद जो महाबौद्धी महावीराचा मुद्दा पहिल्यांदा संसदेमध्ये या माणसाला उचललं, त्या माणसाच्या पाठीमागे लागणे. हे जर एक जर नाही आले, मी आपल्या पैशानं पॅनल लढवणार आहोत. पूर्ण सीटा 27 27 तर नक्कीच हा संदेश आहे, हा खूप महत्वाचा आहे. आणि नक्कीच हा संदेश सगळ्यांनी आपण विचारात घ्यायला पाहिजे. येणाऱ्या 2 तारखेला जो आहे 2 डिसेंबरला वाडी नगर परिषदची निवडणूक आहे. आणि वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरोखरच वाडी नगर परिषदवर निळा झेंडा फडकवायचा आहे तर सगळ्यांनी एकत्र यावे असंच मत जे आहे या ठिकाणी सगळी जे ही दाखवा, ही सगळी मंडळी दाखवा, या आंबेडकरी विचारधारेची ही सगळी मंडळी आहे, यांच्या हे मनात आहे. आणि आशा आहे की नक्कीच या वेळेसची जी निवडणूक आहे सगळं आंबेडकरी विचारधारेचे जेवढे नेते आहे ते एकत्र येऊन जे आहे हे निवडणूक लढतील, निळ्या झेंड्याच्या खाली लढतील. मग ते वंचित बहुजन आघाडी असो की बहुजन समाज पार्टी असो, असं जर चित्र झालं तर नक्कीच
यावेळेस निवडणूक आहे वाडी नगर परिषदेची, मोठी चुरशीची नगर निवडणूक होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी असो, महाविकास आघाडी असो, याला एक मोठा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी आणि इतर सर्व गट जे आहे हा एक मोठा पर्याय जो आहे इथल्या आंबेडकरी मतदानाला मिळणार आहे आणि यातूनच आमचा एक मोठा निळा झेंडा नगर परिषदेवर फडकणार आहे असंच मत जे आहे या चर्चेमधून निघालेलं आहे। तर नक्कीच आता 10 तारखेपासून जे आहे फॉर्म भरण्याची वेळ आलेली आहे। आता 10 तारखेच्या आधी ही मंडळी काय निर्णय घेतात यावर सुद्धा डिपेंड आहे। या मंडळीने जर निर्णय चांगला घेतला तर चांगलं होईल आणि निर्णय जर चुकीचा झाला तर त्याचे परिणाम जे आहे तुम्हाला 3 तारखेला दिसायला मिळणारच आहे, भोगावे लागणार आहे, मिळणारच आहे 3 तारखेला। तर निश्चितच यांचं जे मत आहे हे खरंच सगळ्या नेत्यांनी घेऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन युतीमधून जे आहे ही निवडणूक लढवावी असाच विचार या सगळ्या मंडळीचा आहे। बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।